प्रेग्नन्सी होते पण तो गर्भ टिकत नाही आणि गर्भपात होतो, आणि हे असं जर वारंवार होत असेल तर त्याला फ्रिक्वेंट मिसकॅरेजेस म्हणतात किंवा RPL रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस असं सुद्धा म्हटलं जातं. याची वेगवेगळी कारणं असतात, ज्याच्यामध्ये ॲनाटॉमिक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्यावेळेला सुद्धा हे असं होत असतं. बऱ्याचदा हार्मोनल इम्बॅलन्स हे सुद्धा कारण असतं. एंडोक्राईन डिसऑर्डर्स याला म्हटलं जातं. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स असतात, जसं की आधी काहीतरी गर्भपात झाला आहे आणि त्याच्यातून इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळं वारंवार गर्भपात होतो. याचबरोबर इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या अँटीबॉडीज असतात ज्या स्त्रीच्या शरीरात तयार होतात, त्यामुळं हा रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस होत असतो. तर अशा वेळेला आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फोकस जो आहे तो रक्तावरती केलेला आहे, कारण याला रक्तदुष्टी असं समजलं जातं आणि रक्तदुष्टीची चिकित्सा केली जाते. तर याच्यामध्ये रक्तमोक्षण म्हणजे पोटावरती जळवायला लावणं असेल, ज्याच्यामध्ये रक्ताची दृष्टीसुद्धा बदलते आणि याच्यामध्ये त्या स्थानिक अवयवाला बलसुद्धा मिळतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सार्वदेहिक रक्तमोक्षणसुद्धा केलं जातं. याच्याबरोबर ज्या वेळेला स्थानिक अवयवामध्ये काही दौर्बल्य आहे त्यावेळेला योनी बस्ती, योनी पिचू म्हणजे औषधी सिद्ध तेलामध्ये आणि तुपामध्ये आपला पिचू टॅम्पून बुडवायचा आणि तो योनी मार्गामध्ये ठेवायचा. तर यानं तिथलं जी कार्यक्षमता आहे त्या अवयवांची ती सुधारते आणि हा रिपीटेड प्रेग्नन्सी लॉसचा जो प्रॉब्लेम आहे याच्यावरती आपल्याला मात करता येते.